ठाकरे यांनी घेतली अजितदादांची भेट. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भेटीगाठीने राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे. अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांचा विषय अधिवेशनामध्ये गाजला. कालच देशामध्ये प्रमुख विरोधी पक्षांची आणि सत्ताधाऱ्यांची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक होती असं सांगितण्यात आलं. त्या बैठकीचा आजच्या अधिवेशनामध्ये किनार ही बघायला मिळाली. कालच्या बैठकीत काय झालं याची आमदार वरिष्ठ नेत्यांकडे चौकशी करत असल्याचं दिसून आलं. मात्र यावेळी आणखी एक गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधलं, ते म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात स्वतः जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अन्य शिवसैनिक यावेळेस उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना भला मोठा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं आहे, तर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतः बसायला खुर्ची दिली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. अजित पवार यांनी चांगलं काम करावं असं त्यांना सांगितलेलं आहे. मूळ विषयाकडे दुर्लक्ष करू नका असं देखील त्यांना सांगितलेलं आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आता त्यांच्याकडे आहेत असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. 5 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. शरद पवारांच्या भूमिकेवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी समोर आणलेली आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी ही भेट घेतल्याची राजकीय जाणकारांमध्ये चर्चा आहे. हुकुमशाहीच्या विरोधात लढाई यावेळी त्यांनी बँगलोर येथे झालेल्या बैठकीचा तपशील देखील दिलेला आहे. काल बँगलोरमध्ये देशप्रेमी लोकांची बैठक झाली. आमची नवी आघाडी निर्माण झाली आहे, त्याचं नाव इंडिया असं आहे. ही लढाई व्यक्तीविरोधात नाही, हुकुमशाहीच्या विरोधात आहे असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांना किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओबाबत देखील प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी राज्यातील महिलांना त्या व्हिडिओबाबतचं उत्तर दिलेलं आहे असं बोलून विषय टाळलेला आहे. मंडळी, उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने आता खरंच उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की आता खरी खेळी समोर येणार आहे. शरद पवार हे या खेळीचे खरे सूत्रधार असल्याचं सांगितलं जात आहे. येणाऱ्या काळात निश्चितच अशा असंख्य गोष्टी आणि घटना घडतील ज्यामुळे शरद पवारच या पिक्चरचे मुख्य सूत्रधार होते असं सांगण्यात येईल असं काही सूत्रांचं म्हणणं आहे, काही जाणकारांचं म्हणणं आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या भेटीगाठी आणि या सगळ्या गोष्टींच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी एकत्र येऊ शकेल काय? तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत अवश्य नोंदवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा राजकीय समाचार. धन्यवाद.